नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण पहिलं यामधील दुसरा मुद्दा वसाहतकालीन भारत याचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, सर्वसाधारण भारतातील वसाहत काल हा कालखंड युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो। म्हणजे वसाहतकालीन जो कालखंड आहे तो युरोपियन देशांनी ज्यावेळी आपल्या इथं सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेचा तो कालखंड आहे असं मानलं जातं। 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिश ही भारताच्या किनाऱ्यावर उतरले। फ्रेंच सुद्धा भारतात पोहोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात जाणवले। ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले। त्यांच्या राजवटीत भारतात ख्रिश्चन धर्माचा, अँग्लिकन परंपरेचा, चर्च ऑफ इंग्लंड प्रभाव अधिक प्रमाणात पडलेला होता। ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली, तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले। या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही। म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये अनेक सुधारणा सुद्धा घडून आलेल्या होत्या, या गोष्टी आपण नाकारू शकत नाही। वसाहतीच्या काळात ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावर जे काही परिणाम पडलेले होते ते परिणाम आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासूया। त्याच्यामध्ये बघा, पहिला मुद्दा काय आहे बघा, शिक्षण पद्धती। फळ्यावर लिहिलेला आहे बघा, शिक्षण पद्धती। तर बघा, ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम झालेले आहेत आणि ते जे काही परिणाम आहेत ते आपण आज अभ्यासायचे आहेत। तर बघा, उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाईल, त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही भाषा काय झालेली आहे, समर्पक भाषा बनलेली होती। म्हणजे इंग्रजी या भाषेचं ज्ञान ब्रिटिश कालखंडात आपल्याला घडून आलेलं आहे। शाळा आणि महाविद्यालयामध्ये सर्व वंश, जाती आणि धर्मांच्या मुलामुलींना प्रवेश देण्याची मुभा होती। त्या वसाहतकालीन कालखंडामध्ये भारताने शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलामुलींना प्रवेश काय केलेला होता, देण्याची मुभा केलेली होती आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जाती, वंशाच्या किंवा धर्मांच्या मुलांना प्रवेश दिलेला होता। इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1956 अन्वये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास म्हणजे चेन्नई येथे भारतातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। कोणता ऍक्ट बघा, ब्लॅकबोर्डवर लिहिलेला आहे, इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1856। या कालखंडात भारतामध्ये काय झालं, पहिल्या विद्यापीठाची स्थापना झालेली होती। आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, ते लौकिक जीवनाशी संबंधित होते। त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता। या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आलेला होता। या वर्गातील लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते। त्यांच्यापैकी काहींना समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम करावे लागलेले होते। बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गावर खोलवर रुजलेली होती। त्या कालखंडामध्ये ही जी काही सामाजिक मूल्ये होती ती बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजलेली होती। तर बघा विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला पहिला मुद्दा, शिक्षण पद्धती। दुसरा मुद्दा आहे बघा, संस्कृती। संस्कृती म्हणजे काय, तर लोकांची जी काही जीवन जगण्याची पद्धती असते त्याला संस्कृती असं म्हटलं जातं। मग संस्कृतीवर काय परिणाम पडलेला आहे वसाहतकालीन कालखंडामध्ये किंवा भारतामध्ये, तर बघा, खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतिरिवाज, त्याच्यानंतर वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वास प्रणाली, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवन सरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केलेली होती। म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश भारतात आले त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीवर, म्हणजे आपलं खाणं पिणं, पेहराव म्हणजे पोशाख, रीतिरिवाज, वर्तणूक, दृष्टिकोन, भाषा, खेळ, मनोरंजन या सगळ्यावर
ब्रिटिश जीवनसरणीचं किंवा जीवन पद्धतीचं किंवा ब्रिटिशांच्या संस्कृतीचं अनुकरण करण्यास लोकांनी सुरुवात केलेली होती. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन, पाश्चिमात्यीकरण असं म्हटलेलं आहे. बघा, लक्षात ठेवायचंय तुम्ही, वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हा महत्वाचा आहे. डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचं जे काही आपण अनुकरण केलेलं आहे त्याला कोणती संकल्पना म्हटलेलं आहे? वेस्टर्नायझेशन, त्यालाच पाश्चिमात्यीकरण असे नाव दिलेले आहे. यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केलेले आहे. त्याच्यामध्ये व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे. वृद्धिमूलक म्हणजे काय? तर मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणाची भर पडणे. पुष्टीमूलक म्हणजे काय? तर मूळ सांस्कृतिक लक्षणाचे अधिक समृद्ध बनणे. संमिश्रतामूलक म्हणजे काय? तर जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे. असा हा संस्कृतीमध्ये काय झालेला आहे? बदल किंवा जे काही दृश्य परिणाम वसाहतकालीन कालखंडामध्ये घडून आलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा, प्रशासन. ब्रिटिशांनी नवनवीन प्रशासकीय यंत्रणा उभारलेली होती भारत देशामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केलेले होते. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धती निर्माण केलेली होती. या न्याय पद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्याय प्रणालीचा विचार करून या नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता केली गेलेली होती. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीपातीचा भेदभाव किंवा धर्माचा भेदभाव केला गेलेला नव्हता. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाही मूल्ये झिरपू लागली. इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन हायकोर्ट ऍक्ट आणि इंडियन सिव्हिलियन सर्व्हिस ऍक्ट 1961 या सर्व कायद्यामुळे कार्यकारी कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्वाचे बदल घडून आलेले आहेत. सर्व ऍक्ट ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहेत बघा, लक्षपूर्वक ते लिहून घ्या, वहीमध्ये नोट करून घ्या. इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन हायकोर्ट ऍक्ट आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट 1861 हे अतिशय महत्वाचे कायदे आहेत कार्यकारी कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीमध्ये. त्यामुळे काय झालेले होते? खूप मोठे बदल घडून आलेले होते. चौथा मुद्दा काय आहे बघा, फळ्यावर लिहिलेला आहे, अर्थव्यवस्था. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात जे काही हात घालून येणारे शहरीकरण, म्हणजे औद्योगिक वाढामुळे निर्माण झालेले किंवा उद्योगधंद्यामुळे शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात घडून आलेलं होतं. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण. यामुळे वसाहतीच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ याच्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवहार आणि त्यावर आधारलेली सामाजिक संबंध याची चौकट हळूहळू बदलू लागली. म्हणजे जी काही जातीप्रथा होते, जातीप्रथेनुसार ठरलेले जे काही व्यवसाय होते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल या कालखंडामध्ये घडून आलेले होते. शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. म्हणजे जे काही 12 बलुतेदार, अलुतेदार वगैरे होते ते वर्ग बंद होऊन कुठले वर्ग निर्माण झाले? शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले जे वर्ग आहेत ते वर्ग उदयाला आले. जातीमधील पारंपरिक विधी निषेधांचे बंधने हळूहळू गळून पडू लागले. म्हणजे ती बंधने हळूहळू कमी झाली. जातीनुसार जे काही बंधने होती ती. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यामधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. मात्र खेड्यामध्ये जे काही शेतकरी वर्ग होते त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले होते. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. म्हणजे निर्वाहापुरतं जे काही उत्पन्न घेतलं जात होतं ते आता कशासाठी घेऊ लागलं? तर नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेत ते उत्पन्न घेऊ लागले. त्यामुळे नगदी पिकांना महत्व येऊ लागले. त्याचा परिणाम अन्नधान्यांच्या उत्पादनावर झाला. नगदी पिकाला जास्त महत्व दिल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. बंगाल आणि ओडिसा येथे 1956 साली पडलेला दुष्काळ
या बदलाचा साक्षी आहे. ज्यावेळी 1956 मध्ये बंगाल आणि ओडिशा येथे दुष्काळ पडलेला होता, तो या अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाचाच काय आहे, साक्ष आहे किंवा खूप मोठ्या महत्वाचं काय आहे ते उदाहरण आहे. लक्षात ठेवायचं, बंगाल आणि ओडिशामध्ये कधी दुष्काळ पडलेला होता? 1856 मध्ये. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथंच थांबूया. याच्या पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.